नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्या पाठाची अध्ययन निष्पत्ती आहे 03.95.15 शहर व गाव यातील फरक सांगतात। इयत्ता 3 परिसर अभ्यास भाग 2 पाठ 7 आपले गाव आपले शहर। विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये गाव व शहर दाखवले आहे। चित्राचे नीट निरीक्षण करा। शहर व गावातील वेगळेपणा पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घ्या। घर, पोशाख, वाहने, उद्योग, सुविधा। आता आपण घरांविषयी माहिती पाहणार आहोत। गावातील घरे कौलारू, दगडमातीच्या झोपड्या तसेच सिमेंटची छोटी छोटी घरे असतात व ही घरे एकमेकांपासून दूर दूर असतात। शहरातील घरे पक्की सिमेंट कॉन्क्रीटच्या उंच इमारती असतात आणि एकाच इमारतीमध्ये अनेक सदनिका असतात। आता आपण गाव व शहरातील लोकांच्या पोशाखात काय वेगळेपणा आहे ते पाहणार आहोत। गावातील लोकांचा पोशाख। गावातील लोक पारंपरिक पोशाख परिधान करतात। त्यात पुरुष पायजामा, शर्ट, धोतर तसेच स्त्रिया 9 वारी व 6 वारी साड्या घालतात। शहरातील लोकांचा पोशाख। शहरातील लोक आधुनिक पोशाख परिधान करतात। त्यात पुरुष शर्ट, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स व स्त्रिया 6 वारी साडी, शर्ट, पॅन्ट व सलवार कमीजसुद्धा घालतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गाव व शहरातील लोक प्रवासासाठी, वाहतुकीसाठी कोणत्या प्रकारच्या वाहनांचा वापर करतात ते पाहणार आहोत। गावातील लोकांची वाहने। गावातील लोक मोठ्या प्रमाणात बैलगाडी, मोटरसायकल, रिक्षा व एस.टी. बस यांचा वापर करतात। शहरातील लोकांची वाहने। शहरातील लोक कार, टॅक्सी, डबल डेकर बस, ट्रक, रेल्वे, मेट्रो, मोटरसायकल त्याचप्रमाणे लांबच्या प्रवासासाठी विमान, शिप यांचा वापर करतात। बालमित्रांनो, आता आपण गाव व शहरातील लोक कोणकोणत्या प्रकारचे उद्योग अर्थातच व्यवसाय करतात ते पाहणार आहोत। गावातील लोकांचा व्यवसाय। गावातील लोक कुंभारकाम, वीटभट्टी, पशुपालन, शेती, दुग्ध व्यवसाय, लोहारकाम, कुक्कुटपालन आदी लघु उद्योग करतात। शहरातील लोकांचा व्यवसाय। शहरामध्ये मोठमोठे उद्योग म्हणजे कापड निर्मिती, वाहन निर्मिती, औषध निर्मिती इत्यादीचे कारखाने असतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गाव व शहरामध्ये कोणकोणत्या सुविधा असतात त्या पाहणार आहोत। गावामध्ये शिक्षणासाठी प्राथमिक शाळा, आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रवासासाठी एस.टी. बस यासारख्या सुविधा असतात। तर शहरामध्ये शिक्षणासाठी मोठमोठ्या शाळा, महाविद्यालये, आरोग्यासाठी मोठमोठी दवाखाने, प्रवासासाठी रेल्वे, बस, मेट्रो, कार, टॅक्सी, रिक्षा त्याचप्रमाणे बँक, पोस्ट ऑफिस, कारखाने सुद्धा असतात। विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय तुम्ही गाव व शहर यात कोणत्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यांची यादी तयार करा। गावात पाहिलेल्या गोष्टी: शेती, ओढा, नदी, विहिरी, पायवाट, साधे रस्ते, ग्रामपंचायत, पाळीव प्राणी। शहरात पाहिलेल्या गोष्टी: मॉल्स, ऑफिस,
बागबगीचे, हॉटेल्स, नाट्यगृहे, सिनेमागृहे, नगरपालिका, डांबरी रस्ते. मुलांनो, सांगा पाहू, चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात? या चित्रातील कोबी, टोमॅटो, फ्लावर या भाज्या शेतात तयार होतात. या गोष्टी आणखी कोठे मिळतात? या चित्रातील भाज्या भाजी मंडईत, आठवडे बाजारात मिळतात. चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते? चित्रातील छत्री, रेनकोट आणि सायकल या गोष्टी कारखान्यात तयार होतात. या गोष्टी तुम्हाला आणखी कोठे मिळतात? या गोष्टी आम्हाला दुकानात सुद्धा मिळतात. या गोष्टींची आपल्याला कशासाठी आवश्यकता असते? कोबी, टोमॅटो, फ्लावर या भाज्यांची आवश्यकता आपल्याला खाण्यासाठी असते. छत्री, रेनकोट आपल्याला पावसापासून बचाव करतो, तर सायकलद्वारे आपण प्रवास करतो. या गोष्टी ग्रामीण व शहरी भागात पोहोचविण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? या गोष्टी ग्रामीण व शहरी भागात पोहोचवण्यासाठी वाहतुकीच्या साधनांचा वापर केला जातो. बालमित्रांनो, गाव आणि शहर यांच्यात पूर्वी मोठा फरक असे. आता हा फरक कमी होऊ लागला आहे. शहरांमध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावामध्येही दिसू लागलेल्या आहेत आणि आता तुम्हाला गाव व शहर यातील फरक चांगल्या प्रकारे समजलेला आहे.